कृषी उत्पन्न बाजार समितीचं श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती असं नामकरण करण्यात आल्याबद्दल सोमनाथ रगबले मित्र परिवाराच्या वतीनं सभापती दिलीप माने यांचा सत्कार करण्यात आला। बाजार समितीचे सभापती दिलीप माने हे बाजार समितीच्या विकासासाठी सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करताना दिसून येतात। त्यांच्या या प्रयत्नांना मोठं यश येताना शेतकरी, व्यापारी, हमालतोलार अशा सर्वच घटकांचं सहकार्य आणि साथ त्यांना मिळताना दिसते आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचं नामकरण श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती असं करावं अशी मागणी व्यापारी, शेतकरी तसंच अन्य घटकांमधून होत होती। या संदर्भातील ठराव हा 17 सप्टेंबर 2022 रोजी झालेला असला तरी या संदर्भात प्रशासन स्तरावर पाठपुरावा आवश्यक होता। यासाठी आग्रही मागणी देखील गरजेची होती। या आघाडीवर सभापती दिलीप माने यांनी पुढाकार घेतला आणि प्रशासनानं बाजार समितीच्या नामकरणावर शिक्कामोर्तब केलं। घेण्यात आलेल्या या निर्णयाचं तसंच करण्यात आलेल्या पाठपुराव्याबद्दल सभासद, अडते, शेतकरी यांनी स्वागत केलं। सर्व स्तरातून या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आलं। दरम्यान बाजार समितीच्या श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती अशा नामकरणाबद्दल सोमनाथ रगबले मित्रपरिवाराच्या वतीनं सभापती दिलीप माने यांचा नुकताच सत्कार करण्यात आला। करण्यात आलेल्या नामकरणाबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले। तसंच सभापती दिलीप माने यांच्या कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या। करण्यात आलेल्या या सत्काराबद्दल सभापती दिलीप माने यांनी सोमनाथ रगबले मित्रपरिवाराचे आभार मानत श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कायमच कटिबद्ध आहोत अशी ग्वाही दिली। मी श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती असं करा म्हणून आम्ही ठराव केला होता, पण त्याच्यात आम्ही पाठपुराव्याला कमी पडलो होतो। जेव्हा सभापती झालो तेव्हापासून त्याचा पाठपुरावा, त्याच्यावर माणसं पाठवून तिथं माणसं बसून जिल्हा उपनिबंधकाकडे वेळ पडली तर आम्ही वरून सांगितलं की ते ताबडतोब आपण करून घ्यावं लागतं म्हणून। मग त्यांनी काल आपल्याला ऑर्डर दिली। माझं भाग्य समजतो की दिलीप मानेच्या कालावधीमध्ये हे सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार माझ्यासाठी खूप नशीबवान आहे। मी एवढं मोठं नाव ह्या बाजार समितीला देऊ शकलो। आता आपण हे पुढचं गेट आहे ते आपण बदलणार आहे। ते गाड्या जाऊन धडक देऊन हादराला येतात आणि सुशोभित चांगलं आपण करणार आहे। अशा पद्धतीने करणार आहे की वरचं फ्लायओव्हर जरी गेलं तर ते आपलं नाव दिसायला पाहिजे। मग त्याच्यावर मोठं डिजिटल नाव ते निऑन साईनमध्ये वगैरे असतं, सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती असं देणार आहे। त्यावेळेला मोठा आपण कार्यक्रम करू। रगबले साहेबांचं त्यांच्या रगबले साहेबांनी मला फोन केला की असं तुमचा सत्कार करायला यायचा। मी मला 2 महिने झालं चेअरमन, आता काय करायला त्याच्यासाठी नाही म्हणले मला। हे सिद्धेश्वर श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती हे नाव दिलं आहे, त्याच्यासाठी आम्हाला सत्कार करायचा, मोठं करायचं आहे म्हणलं। मला मोठं ह्याच्यात काय, पण मला पण चांगलं वाटलं की हे आता किती पिढ्यानं राहते, याला बदलू कोण शकत नाही आता। आणि हे सिद्धरामेश्वरच्या कृपेनंच आपली बाजार समिती चांगली चालली आहे आणि मागच्या 2 महिन्यात तर चांगली चालली नाही, चांगली पळाली आणि सगळ्याचं सहकार्य तुमचं लाभलं। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती च्या नामांतरणी हे सगळे श्रेय माननीय आमचे अभिमान स्वाभिमान दिलीप मालकांना जाते। कारण आजपर्यंत नावासाठी कधीच मालक आवाज कोणी उठवला नाही, पण त्यांच्या मनाची भावना तुम्ही ओळखलात। श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती आपण केल्याबद्दल आम्ही सर्व सोमनाथ रगबले मित्रपरिवार व सर्व व्यापाऱ्याच्या वतीनं आज आपणास एक छोटासा तुमचा सत्कार नाही, सत्कार हे सत्कार्यासाठी आणि सत्कर्मासाठी असतो। मला तुम्ही ह्याच्यात परिपूर्ण आहात हे आम्हाला खात्री आहे। त्याच्यामुळे मला आज जे तुम्ही जे सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नामांतराला आपण पूर्णपणे ठराव करून ते पास करून आज ते नामांतरण जाहीर केलात, मला त्याबद्दल आम्ही सर्व व्यापारी व आमचं सर्व मित्रपरिवार तुमचा मी खूप खूप आभार मानतो।